नमस्कार माझ्या सुंदर आणि माझ्या गोड मैत्रिणींनो. सर्वप्रथम मी कविता तुमचं कविता's किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. जर तुम्हाला आपल्या रेसिपी जर आवडत असतील तर आपल्या रेसिपीला एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि हो, आपण इथे अगदी कमी खर्चात आणि घरगुती मसाल्यापासून इथे रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर आता आपण आपल्या रेसिपी इथे सुरुवात करूया. तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या मैत्रिणींनो, मी इथे डाळ जी आहे पावशेर घेतलेली आहे आणि ही डाळ आहे ना, ही मठाची आहे. आता आपल्याला ही डाळ व्यवस्थित इथे 2 ते 3 पाण्यानं आपल्याला इथे ही धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी इथे ही डाळ जी आहे इथे व्यवस्थित धुवून घेत आहे. आणि जे शेवटचं पाणी राहील ना ते तसंच ठेवायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला इथे मसाले तयार करण्यासाठी वेळ लागेल तोपर्यंत आपली डाळसुद्धा इथे भिजत ठेवायची आहे. कारण ही डाळ जर भिजली तर पटकन शिजते, त्यामुळे आपल्याला ही डाळ जी आहे तशीच भिजत ठेवायची आहे. तोपर्यंत आपण इकडे मसाले तयार करूया. चला तर मी इथे मसाले तयार करून घेतलेले आहेत. तर मी इथे सर्वप्रथम कांदा घेतला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, टमाटे घेतलेले आहेत आणि लसूण आहे. आणि आपली डाळसुद्धा इकडे व्यवस्थित भिजलेली आहे, तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो. आता तोपर्यंत इकडे गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली होती आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मोहरीसुद्धा मी इथे तडतडायला टाकली आहे. आता मोहरी व्यवस्थित इथे तडतडली की लगेच मी यामध्ये जिरे टाकून घेत आहे. आता जिऱ्यांनासुद्धा व्यवस्थित इथे तांबूस कलर आला की लगेच आपल्याला यामध्ये थोडेसे लसूण टाकून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे लसूणसुद्धा इथे आपल्याला तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे लसूण तांबूस कलर होईपर्यंत इथे मी परतून घेत आहे. आता लगेचच यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे हे व्यवस्थित इथे तडतडलं की लगेच यामध्ये मी कांदा टाकून घेत आहे. भरपूर सारा कांदा यामध्ये आपल्याला लागणार आहे. तर आपल्याला म्हणूनच आपण या रेसिपीचं नाव आहे डाळ कांदा. तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मी इथे कांदा टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला हा कांदा व्यवस्थित इथे परतून घ्यायचा आहे. आता लगेच आपण यामध्ये काय करणार आहोत, थोडीशी हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला हे सगळं इथे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परतावं, त्यामुळेच मी आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. कारण आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकल्याने पटकन आपला मसाला जो आहे ते परतून जातो. आता थोडीशी हळदसुद्धा यामध्ये टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी आता यामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित इथे परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण जेवढा हा मसाला परतून घेऊ मैत्रिणींनो, तेवढंच आपली रेसिपी जी आहे ना खायला एकदम टेस्टी लागते. तर तुम्ही बघू शकता मी आता यामध्ये टमाटेसुद्धा टाकून घेतलेले आहे. आता टमाटे आपल्याला इथे 10 ते 15 मिनटं इथे आपल्याला व्यवस्थित इथे परतून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला जोपर्यंत टमाटे मऊसूत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे जे मिश्रण आहे ते इथे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मऊसूत मिश्रण परतलं की लगेच आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि लगेच आपली जी डाळ आहे ती यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे याला खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हे मिश्रण आहे इथे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागेल पण ही रेसिपी खूप सुंदर लागते खायला. चला आता आपलं मिश्रण जे आहे परतलेलं आहे. आता लगेच आपण यामध्ये डाळ टाकून घेऊया. आपल्या ह्या रेसिपीला खूप सारे मसाले आणि खूप काही बाहेरचे मसाले लागत नाही. अगदी घरगुती पद्धतीमध्ये आपली ही रेसिपी जी आहे तयार होत आहे. आणि आपल्या साऱ्याच ज्या रेसिपी असतात ना मैत्रिणींनो, त्या घरगुती मसाल्यापासूनच आपण इथे तयार केलेल्या असतात. तर तुम्ही इथे बघू शकता आता मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. रेसिपी ज्या असतात ना आपल्या त्या खूप कमी खर्चात आणि खूप आपल्या रेसिपी ज्या असतात ना ऑइली नसतात आणि खाण्यासाठी सुद्धा हेल्दी असतात.
त्याचमुळे आपल्या या रेसिपीमध्ये आपण जेवढं कमी प्रमाणात आपण बाहेरचा मसाला वापरू तितकं आपण इथे प्रयत्न करत असतो. आता आपण इथे एक तांब्या भरून इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी रेसिपी आहे, ही डाळ जी आहे आपल्याला इथे 15 ते 20 मिनटं कमी गॅसवर आपल्याला इथे शिजून घ्यायची आहे. आता आपण काय करणार आहोत, यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि आपण इथे 15 ते 20 मिनटं हिला शिजत ठेवणार आहोत. चला तर बघूया आपली डाळ जी आहे इथे शिजलेली आहे. किती मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर दिसत आहे. जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली ना तर आपल्या रेसिपी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा.